त्याचं जाऊन तिकडे ते काय कामातून गेलेला माणूस. जरांगेंनी काही गोष्टी जरा आता अतिच केल्या. म्हणजे आता समोरून जर छगन भुजबळ शांत आहेत तर जरांगे असं बोलून त्यांना वारंवार डिवचतायत का, अशा चर्चा आता समाजामध्ये पुन्हा एकदा सुरू झाल्यात. जोपर्यंत छगन भुजबळ मनोज जरांगे पाटलांवरती बोलत होते तोपर्यंत त्यांना विरोधात किंवा त्या गोष्टीला प्रतिक्रिया म्हणून मनोज जरांगे पाटलांनी उलटसुलट उत्तर देणं ठीक होतं. पण आता जर छगन भुजबळ शांत आहेत, छगन भुजबळ मनोज जरांगे पाटलांवरती जर काही बोलत नाहीयेत, तर मात्र तरी सुद्धा मनोज जरांगे पाटलांचं असं उलट पद्धतीने छगन भुजबळांना बोलणं योग्य आहे का, अशा चर्चा सुद्धा आता सुरू झाल्या. आता यामध्ये काय घडलंय तर पत्रकारांनी मनोज जरांगे पाटलांना प्रश्न केला की आता मुंबईमध्ये ओबीसीची सुद्धा सभा लागणार आहे. ओबीसीचे नेते सुद्धा त्या ठिकाणी सभा घेण्यासाठी परवानगी मागतायत, त्यांचंही आंदोलन होणार आहे. त्यावरती जरांगे पाटील यांनी म्हटले की जो तो ज्याचा त्याचा स्वतंत्रपणे अधिकार आहे, पण भुजबळांबाबतीत बोलताना त्याने त्याच्या बाबतीत काय बोलायचं ते तर कामातून गेलेला माणूस, असं म्हणून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी भुजबळांना डिवचले. आता यामध्ये होतं काय की ज्यावेळी जरांगे भुजबळांना काही बोलतात किंवा भुजबळ जरांगेंना काही बोलतात त्यावेळी या दोघांमध्ये हा विरोध राहत नाही, तर ओबीसी विरुद्ध मराठा असा लढा निर्माण होतो, अशी दुश्मनी होते. त्यामुळे जरांगेंना काही गोष्टी आवरण्याची गरज आहे का? कमेंट करा की मनोज जरांगे जे करतायत ते योग्यच आहे, त्याबाबतही कमेंट करा. जय महाराष्ट्र. ज्याला त्याला अधिकार घेण्याचा त्याबद्दल आम्ही काय बघणार नाहीत. 13ला असो नाही तर 16ला असो, पण त्याचं जाऊन तिकडे ते काय कामातून गेलेला माणूस.